घनकचरा व्यवस्थापनासाठी 2016 साली खरेदी करण्यात आलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या कचरा संकलनासाठी वापरण्यात आलेल्या आरसी गाड्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागानं नवसंजीवनी दिली आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून या गाड्यांचा अतिक्रमण निर्मूलनासाठी वापर करता येईल का याचा विचार पुढे आला आणि त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि कार्यशाळा विभागाचे प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी आठवडाभर अहोरात्र मेहनत घेत या गाड्यांची दुरुस्ती केली. इंजिन, बॉडी, हायड्रोलिक सिस्टीम यासह सर्व तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करून गाड्यांचं अतिक्रमण हटाव ट्रकमध्ये रूपांतर केलं. विशेष म्हणजे अवघ्या 6 दिवसात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या नूतनीकरण करण्यात आलेल्या ट्रकचं उद्घाटन महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यशाळा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा विभाग आता आणखी 2 भंगार गाड्यांचं अशाच पद्धतीनं रूपांतर करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर शहरातील 4 वॉर्ड कार्यालयांना स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन वाहनं उपलब्ध होणार असून अतिक्रमण हटाव मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. भंगारात जाणाऱ्या वाहनांचा पुनर्वापर करून महानगरपालिकेनं आर्थिक बचतीसह पर्यावरणपूरक आणि परिणामकारक प्रशासनाचा आदर्श निर्माण केलाय. कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला दिलेली ही दाद इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.